नमस्कार. नमस्कार. जनतेचा आवाज या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण वार्ड नंबर 1 मध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या पक्षातर्फे मोहिते पाटील गटातून अकलूजची नगर परिषद लढवत आहात. अतिशय रंगतमय वातावरण या ठिकाणी आणि प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतंय? वातावरण एक नंबर आहे. हे मोहिते पाटलाच्यामुळं सगळं वातावरण एक नंबर चाललेलं आहे इथं. आणि हे मी स्वतः उमेदवार आहे या वार्डातून, 1 नंबर वार्डातून. मला ह्या जनता मला बचपनपासून ओळखते या, म्हणजे लहानपणापासून ओळखते जनता मला. त्यामुळं सगळं कौल मोहिते पाटील बाजूनच आहे. यांना तुम्हाला असं म्हणायचंय की मी इथंच लहानाचा मोठा झालोय आणि प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस मला ओळखतोय. म्हणजे हे माझं मतदारसंघ नसून माझं हे कुटुंब आहे, हे माझं कुटुंब आहे असं तुम्हाला म्हणायचंय. बर, आता प्रचारादरम्यान तुम्हाला काय अडचणी येत आहेत किंवा जनतेच्या काय मागण्या आहेत? जनतेच्या काय सुद्धा मागणी नाहीत बघा. सगळं मोहिते पाटलांनी कामं केल्याबद्दल ते काय सुद्धा अडचणी सांगत नाहीत. म्हणजे जनतेची काही मागणी नाही. जनता आजपर्यंत मोहिते पाटलांनी केलेल्या कामावर समाधानी आहे, खुश आहे, सगळे समाधानी. तुम्हाला जर निवडून दिलं तर तुम्ही या मतदारसंघासाठी वार्डासाठी काय कराल? ह्या मतदारसंघासाठी मी काय त्यांच्या अडचणी, कुठला दवाखाना असेल, कुठलं काय शाळाचं, कुणाचं जे वनवासी लेकर आहे ते त्यांचं लग्नापर्यंत मी खर्च उचलू शकतो. आताच आम्ही तुमच्या विरुद्ध उमेदवाराची बाईट घेतलेली आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी रस्ते नाहीत, गटरी नाहीत, गटरी तुंबल्यात, स्वच्छ केल्या नाहीत. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? गटरी हे तुंबलेल्या विरोधकांनी दाखवावं कुठं तुंबल्यात. हे मी निवडून तर आलो ह्या प्रभागातून, एक सुद्धा काम कुठलं ठेवणार नाही. सगळी जिथल्या तिथं काम हे करून घेणार. एक सुद्धा अडचण कुठल्या जनतेची हे अपुरी ठेवणार नाही. हे आहेत उमेदवार. यांचं म्हणणं आहे की या प्रभागामध्ये जे बी कामं पेंडिंग असतील ते सर्व कामं 100% कामं मी निवडून आल्यानंतर मी या ठिकाणी करून घेईन, स्वतः लक्ष घालीन. आणि ज्या ज्या ठिकाणी जनतेला दवाखान्याच्या अडचणी असतील किंवा अनेक कुठल्या अडचणी असतील किंवा आरोग्याच्या दृष्टीनं औषध फवारणी असेल, गटरी स्वच्छ करण्याचं असेल, हे सर्व कामं मी करून घेईन. आणि मी कधीच असं कुणाला हे काय समजलं नाही. मी निवडणूक आली म्हणून मदतीचं म्हणलो नाही. मी वयाच्या 16-17 वर्षापासून मी मदत करतोय जनतेची. यांना सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड आहे. त्यामुळं आज निवडणुकीला उभा राहिलेत म्हणूनच नाही तर 12 महिने 18 काळ हे जनतेच्या सेवेसाठी अविरत या ठिकाणी काम करत असतात. त्यांच्याबरोबर प्रचार करणारे कार्यकर्ते यांना आपण या निवडणुकीबद्दल कसं वातावरण आहे आणि संपूर्ण ओव्हरऑल अकलूजच्या निवडणुकीबद्दल आपल्याला काय म्हणायचं? मोहिते पाटील परिवारांनी उमेदवारी देताना काय केलं, स्थानिकाचा विचार केला. उमेदवार लादले नाही. ज्या त्या वार्डातले जर हा उमेदवार जर आम्हाला बाहेरून आला असता तर त्या आमच्या प्रभागातल्या जे अडचणी आहेत ते इथल्या राहणाऱ्या उमेदवारालाच कळणार. बरोबर. बाहेरून येणाऱ्या उमेदवार आमच्या अडचणी कळणार नाहीत. त्यासाठी आम्ही हक्काने भांडून आम्ही म्हणलं की वेळेस सगळ्यात 24 पैकी 26 प्रभागामध्ये शक्यतो मोहिते पाटलांनी स्थानिक उमेदवार दिले. त्याच्यामुळं स्थानिक लोकांना बाहेरच्या गावात बाहेर कुठं ह्याची त्याची भेट घेऊन कामं सांगायची गरज लागणार नाही. 2 पावलावर 4 पावलावर फोन केला तरी नगरसेवक उपलब्ध असेल. आणि तुम्हाला असं म्हणायचंय का मोहिते पाटील विरोधी पॅनलला ज्या त्या वार्डातले स्थानिक उमेदवार मिळाले नाहीत असं तुम्हाला म्हणायचं का? बरोबर आहे. स्थानिक उमेदवार मिळाले नाही. स्थानिक उमेदवार न मिळाल्यामुळे त्यांना उमेदवार आयात करावं लागले. आणि आयात उमेदवार राऊतनगरमध्ये आतापर्यंत मोहिते पाटलांनी दिलेला आहे तरच चाललेला आहे. कारण मोहिते पाटलांनी शिवतेशी मोहिते पाटलांनी जसं मोहिते पाटील परिवाराने आजपर्यंत जी इथं कामं केलेत हे कामं केलेली दाखवायची सांगायची गरज नाही. आज तुम्ही विरोधक म्हणतात रस्ता नाही, गटरे नाहीत, पाणी नाही, अमुक नाही, तमुक नाही. 4 वर्ष झालं नगर परिषद कुणाच्या अंडरखाली काम करते? सरकारच्या आधिपत्याखाली करते. प्रशासक आहे नगर परिषदेला. प्रशासक कोणी नेमलेला आहे? सरकारने नेमलेला आहे. ही कामं तुम्ही होऊ द्यायची नाहीत. निधीत तुम्ही जाडवाचा, तिथे इलेक्शन होऊ द्यायचं नाही आणि परत प्रचारात ती मुद्दा आणा की कामं कशी काय झाली नाही. 4 वर्षाच्या पूर्वी घ्या ना,
कुठलं कोणाचं काम अडलं होतं? 4 वर्ष तुम्ही 4 वर्षापूर्वी जर निवडणूक नगर परिषदेत ग्रामपंचायतीचं रूपांतर झालं त्याच वेळेस लगेच इलेक्शन लावायचं. ह्या इलेक्शनला तुम्ही कामं नसती तर कामं नाहीत म्हणून बोलता आलं असतं ना. आणि आज जे रस्ते उकरलेले आहेत हे रस्ते कशासाठी उकरल्यात, कशासाठी खाणल्यात ह्याचा आपण थोडा अभ्यास करा म्हणा विरोधकांना. कारण रस्ते जी उकरलेले आहेत ही अंडरग्राऊंड गटारीसाठी उकरलेले आहेत. येणाऱ्या जी जी कुठलं भविष्यातल्या सुखसुविधा आहेत हे आता नवीन रस्ता करायचा, परत उकरायचा आणि परत पाईपलाईन टाकायची आणि परत बनवायचा. त्यासाठी मोहिते पाटील एक दूरदृष्टीचं नेतृत्व करणार आहे. महाराष्ट्राचं एक संयमी शांत सुसंस्कृत घराणं आहे आणि त्या घराण्याने आजपर्यंत अकलूजला कुठल्याच गोष्टीची कमतरता दिलेली नाही. आज वीजवरीचं तळं की आपल्याला 20 दिवसासाठी पुरेल इतकंच असतं. आता ते 60 दिवस पुरेल इतकं पाणी मोहिते पाटलांनी तरतूद करून ते तळ्याची उंची वाढवली, लांबी रुंदी वाढवलेली 210 कोटीचा प्रकल्प आहे. त्यामुळं अकलूजमध्ये पाण्याचा तर प्रश्न कधी मला वाटत नाही की भविष्य काळ येईल म्हणून. राहिला विषय रस्त्याचा याचा. इलेक्शन झाल्यानंतर आता हे सगळे कामं ज्यावेळेस मोहिते पाटील परिवाराची 26+1 सिटी येणार आहेत त्यावेळेस तुम्ही पुढल्या पंचवार्षिकला म्हणू शकता अजून किंवा आम्ही पॅनल उभा करतो. पॅनल पुढल्या वेळेस उभा राहील का नाही याची मला शंका आहे. कामं तशी होणार आहेत. आता भाजप प्रचारादरम्यान भाजपचा प्रचार चालू आहे. आम्ही एवढा निधी आणला आहे, इलेक्शन झालं की आम्ही करणार आहे, अमकं काम करणार आहे, तमकं काम करणार आहे, MIDC आणणार आहे वगैरे वगैरे. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? MIDC आणि त्याला सगळं करता इलेक्शन तुम्ही फंड असतो प्रत्येकाचं काम आहे मतदारांना आकर्षित करण्याचं. मोहिते पाटील ह्याच्या अगोदर बीजेपी मध्ये होते. हो होते. बीजेपीचे आमदार निवडून दिलता, बीजेपीचा खासदार निवडून दिलता. त्यावेळेस तुम्हीच निधी अडवला होता का बीजेपीने मोहिते पाटलांना? वा मोहिते पाटलांनी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मोहिते पाटील भाजपमध्ये 5-6 वर्ष होते त्या काळात पण अकलूजचा विकास झाला नाही असं भाजपवाल्याला म्हणायचं. हे मग तुम्ही निधी अडवला होता काय मोहिते पाटलांना द्यायचा ना? मग मोहिते पाटील एक असं कुटुंब आहे की अकलूजची जनता हे आज मोहिते पाटलाला एक आजपर्यंत केलेल्या कामाचे पोच पावते म्हणून 26 आणि नगराध्यक्ष असं 27 म्हणून पोच पावते दिली. म्हणजे मोहिते पाटील कुटुंबाची किंवा शरदचंद्र पवार पक्षाची 27च्या 26 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे सगळे टोटल निवडून येणार आहेत. 100% बोलायला आमचंच. सध्याची परिस्थिती पाहता अतिशय उत्तम वातावरण आहे. सर्व लोक युवराजदादाच्या पाठीमागे स्थानिक उमेदवार असल्यामुळे येथील भागातील सर्व लोक त्यांच्या पाठीशी उभा आहेत. धनाजीभाऊ भोसले आणि नगराध्यक्ष लालासाहेब आडगळे हे पण आमच्याच प्रभागात आहेत. त्यामुळे आमचे 3 उमेदवार आहेत. 3 उमेदवार एका प्रभागातले असल्यामुळं जनता ही ह्यांच्या पाठीमागं माय लेकरावानी प्रेम करणारी माणसं यांच्यावर आहेत. हे सुद्धा दोरकर कुटुंब असेल, भोसले कुटुंब असेल, यांनी कधीही जनतेला कुठल्या लोकांना आजपर्यंत मोकळ्या हाताने त्यांच्यापाशी कामं घेऊन गेल्यानंतर कधीही पाठवलं नाही. त्यामुळे जनता त्यांच्यावर खुश होऊन तुम्हाला 3 तारखेला समजलंच. म्हणजे हे इलेक्शनला उभा राहण्यापूर्वी किंवा लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा ह्या वार्डातल्या लोकांची कामं यांनी केल्यात असं तुम्हाला म्हणायचं? हो 100%. आजपर्यंत मला वाटतं इलेक्शन लागल्यानंतर मोहिते पाटील पॅनलनं जी उमेदवार दिलाय आजपर्यंत कधी तर पराजित झाला नाही अकलूजमध्ये. पण यापुढे होणार नाही. 26+1 27 गुलाल आमचाच मोहिते पाटील परिवार. या ठिकाणी कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की या ठिकाणी जो उमेदवार आहे दोरकर म्हणून, तर या उमेदवाराचं वैशिष्ट्य आहे की इलेक्शनला आज उभं राहिलेत परंतु बऱ्याच वर्षापासून या वार्डामध्ये या भागामध्ये ज्याला कोणाला आल्या अडचण येईल, ज्याला कोणाला दवाखान्याची अडचण असेल, ज्याला कुठल्याही गोष्टीची अडचण असो ती अडचण त्यांनी दूर केलेली आहे. एक सामाजिक कार्याचा छंद असल्यामुळं त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. निवडून आल्यानंतर तर 100% ते काम करतील अशा पद्धतीचा येथील जनतेचा यांच्यावर विश्वास आहे. कॅमेरामॅन दीपक दोरकर सह महादेव बंडगर, अकलूज, जनतेचा आवाज.